26 जानेवारी गणतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात देशभक्तीचा भव्य आणि अनोखा आविष्कार पाहायला मिळणार आहे। शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारातून जिल्हाभरातील विद्यार्थ्यांचे एकाच वेळी कवायत संचलन आयोजित करण्यात आले असून या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। अमरावती शहरातील पोलीस मैदानावर तब्बल 2000 विद्यार्थ्यांकडून देशभक्ती गीतांवर आधारित भव्य कवायत सादर केली जाणार आहे। याचवेळी जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्येही एका मैदानावर विविध शाळांमधील विद्यार्थी एकत्रित येऊन एकाच तालावर कवायती संचलन करणार आहेत। विशेष म्हणजे 14 मिनिटे 40 सेकंदाच्या देशभक्ती गीतांच्या व्हिडिओवर आधारित हे सादरीकरण एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात होणार असून हजारो विद्यार्थ्यांचा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे। या कवायती संचलनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, शिस्त आणि संघभावना निर्माण करणं हा आहे। गणतंत्र दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यासाठी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे। या भव्य कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे। दरम्यान अमरावती शिक्षण मंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण उपसंचालक निलिमा टाके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांनी कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली आहे। यावेळी शिक्षण उपसंचालक निलिमा टाके यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजवणं आणि गणतंत्र दिनाचं महत्त्व प्रभावीपणे पोहोचवणं हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे। प्रतिनिधी सागर डोंगरे, अमरावती। राष्ट्रप्रथम या संकल्पनेवर आधारित दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जो मानवंदना आपण देतो ध्वजाला, त्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संगीत कवायतीचं आयोजन हे सर्व शाळेमध्ये एका वेळी संपन्न होणार आहे। जिल्ह्याचा जो मुख्य समारोह असतो तो यावर्षी पोलीस कवायत मैदान इथे होणार आहे आणि या निमित्ताने सुमारे 2000 विद्यार्थी एकत्र येऊन संगीत कवायतीचं संचलन माननीय मंत्री महोदय, माननीय आयुक्त महोदय, जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय व समस्त समाज बांधवांच्या समोर हे कवायत संचलन होणार आहे।